बातमी आहे महायुतीमधल्या वाकयुद्धाची। खरं तर गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये गेल्या काही काळापासून सातत्यानं जो सध्या वाद सुरू आहे तो अवघ्या जगानं पाहिलेला आहे आणि या अशातच पुन्हा एकदा नवीन वादाला सुरुवात झालेली आहे, ते म्हणजे नवी मुंबईच्या ठिकाणी एका झालेल्या कार्यक्रमावरून। नवी मुंबईतील भाजपचे मंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये वादाचा नवा अंक सुरू झाल्याची चर्चा आहे आणि त्याला निमित्त ठरलंय नवी मुंबई विमानतळावर झालेल्या एका कार्यक्रमाचं। शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं नवी मुंबई विमानतळावर शिवरायांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण झालं। कार्यक्रमाला भाजप मंत्री गणेश नाईक, राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे आणि काही आमदार उपस्थित होते। पण कार्यक्रमात नगरविकास मंत्री आणि सिडको अध्यक्ष असलेल्या एकनाथ शिंदे हे मात्र दिसले नाहीत। त्यामुळे चर्चा सुरू झाल्या। इतकंच नाही तर एकनाथ शिंदेंना निमंत्रण नसल्याचीही कुजबूज सुरू झाली। पण या विषयाचं विरोधक राजकारण करत असून मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलं म्हणजे सर्व मंत्रिमंडळ असल्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण नसल्याचं सांगत एकनाथ शिंदेंनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। मात्र गणेश नाईकांचा बालेकिल्ला असलेल्या नवी मुंबईतील कार्यक्रमाचं निमंत्रण शिंदेंना अनावधानानं द्यायचं राहिलं की मुद्दाम निमंत्रण दिलं गेलं नाही, यावर सध्या तर्कवितर्क लावले जात आहेत। मी तर काय बोललोच नाही। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण मुख्यमंत्री म्हणजे सगळं मंत्रिमंडळ आलं। त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या विरोधक आणि सगळं त्यांना काय मुद्दे नाही आहेत, त्या मुद्द्याला जरूर कुठला तरी मुद्दा धरायचा आणि तो राजकीय करायचा, हे याच्यामध्ये। दरम्यान या संदर्भात राजकारण करणाऱ्या अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं मंत्री संजय शिरसाट म्हणाले। तर भाजप आणि शिवसेनेमध्येच आडवा आणि जिरवा सुरू असल्याची टीका अंबादास दानवेंनी केली। साहेब, काल नवी मुंबईत एक शासकीय कार्यक्रम पार पडला, तर त्याला एकनाथ शिंदेंना निमंत्रण देण्यात आलं होतं। आता चर्चा सुरू आहे की महायुती शिंदेंना दूर ठेवण्याचा प्रयत्न करते। काही अधिकारी काही राजकीय लोकांच्या दबावामुळे येऊन जर असा प्रकार करत असेल तर मी त्यांना ठणकावून सांगतो, तुम्ही तुमच्या नोकरीपुरतं मर्यादित राहा, राजकारणामध्ये पडू नका। जर तुम्ही असे राजकारणी होण्याचा प्रयत्न केला तर निश्चित तुमच्यावर सुद्धा कारवाई होईल। आणि आता हे का घडलं, कसं घडलं याबद्दल सुद्धा मंगळवारी जेव्हा कॅबिनेटची बैठक असेल त्यामध्ये मी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा हा प्रश्न त्यांच्यासमोर नक्की मांडणार आहे। त्यांची आडवा आणि जिरवा चालू आहे। आपल्याला पाणी आडवा पाणी जिरवा योजना होती ना, आता भाजप शिंदेची जिरवतोय आणि भाजपच त्यांची अडवतोय आणि भाजपच त्यांची जिरवतोय। अशा शिंदेचे आमदार भाजपवर आरोप करतात, एकनाथ शिंदेनाच कार्यक्रमात निमंत्रण नाही, यावरून आता मोठी चर्चा रंगली। दिलं पाहिजे। नवी मुंबईचे ते त्या जिल्ह्याचे मला असं वाटतं पालकमंत्री पण आहे, एक राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, परंतु भारतीय जनता पार्टी ठिकठिकाणी राजकारण करते, सत्य आहे।